हातपाय धुवून येतो. आई हे गणपतीचं सामान मी आलो हातपाय धुवून. नीट पकड ना, पाडशील मला. पकड जरा. हो निशी फुलं हवी ठेवलेली आता. कर ना पटकन. मार खाशील ना. पडू काय सांगतेस? सुंदर केलीस ग निशी. हा होय ना. अरे काय करून ठेवलंय सगळं. काढ ते गळ्यातलं. तुम्हाला वर माळा लावायला देत नाही. पकड आहे खाली. हा चल इकडे. वहिनी, दरवर्षी आपल्याला गणपतीची तयारी करून जास्त दिवस मिळतात, पण ह्यावेळी आपल्याला मिळूक नाही. ते आपल्या घरात कार्य होता ना म्हणा, म्हणून सकाळी दादाने सांगितल्या की गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी माती घेऊन ये. ती मी आणली आहे. ए डुगू, जा मोठ्या बाबांका बोलून हार. हा गणपती येलो. गणपती बाप्पा मोरया. हे काय? माती. मग गणपती कुठे आहे? गणपती सगळीकडे असतो. आपण केलेल्या कामात असतो, समोरून मदत करणाऱ्या माणसात असतो, निसर्गात असतो, सगळीकडे असतो. सणाच्या 10 दिवसामध्ये आपण बाप्पाला मूर्तीच्या रूपाने घरी बोलावतो आणि ती मूर्ती आपल्या घरी बनते. पण मूर्ती बाहेर पण विकत मिळते ना. आय मीन इको फ्रेंडली ऑप्शन्स पण असतात ना. ओवी, आम्ही नाही आणत बाहेरसून मूर्ती. त्याचं काय हा की आपल्या घरचो गणपती आपल्या हातान आणि आपल्या मातीतून मायेनं बनवला जातो या घरात. हीच खोत्यांच्या घराची परंपरा. परंपरा आणि संस्कृती जिथे जपतात त्याका कोकण म्हणतात. पण असं घेऊया नाही. मूर्ती बनवायला. डुग्गू, तुम्ही काय केलं बाबांनी? लाईट लाईट. ए फॉरेन दीदी चल तिकडे. चल मी तुला उंदीर बनवायला शिकवतो. नाही चल ना. नको. अगं मजा येते. चल. नाही प्लीज. अगं चल ना. नाही प्लीज प्लीज. अरे इकडे अहो बघा हा काय करतोय. गो बसायचं. विघ्नहर्ता म्हणतात तुका. आजवर सगळी विघ्न दूर केलंस. माझ्या घरात सुखात ठेवलंस, एकत्र नांदवलंस. आता फक्त एकच मागणा, ओवीची जबाबदारी घेण्याचा. मी संध्याक दिलेल्या वचनानुसार त्याच्यासाठी सगळं काय करण्याचा बळ दे माका. माझ्या मॉमला वाटायचं तू सगळ्यांची इच्छा पूर्ण करतोस, पण तिची एक साधी इच्छा होती, तीही इनकम्प्लीट राहिली आणि तू तिला तसाच घेऊन गेलास. तिच्या माणसात अडकलेली त्यांनी तर तिला कधीच आपलंसं केलं नाही. मॉमची लास्ट विश होती, ती पूर्ण झाली. नाही आता राहायचंय मला इथे. दादा मामा, वस्त्र एकदम खरी वाटते का? वाटायलाच विषय नाही. सणासुदीच्या वेळेला आपण नाही का चांगली वस्त्र घालतो, छान छान तयार होतो.
बाप्पाचे दिवस आहेत, मग उत्सव मूर्ती ना, चांगले कपडे, तयारी करायला नको त्याची. ताई चहा घे. नाही नको. नाही नाही. ओबी घे बाळा. अगं मी घेते. उमाताई तुम्हाला माहिती ना मला येत नाही, मला दाखवा. लवकर आवरा, प्राण प्रतिष्ठा वेळेत होऊ होई, नाहीतर पंचांगातलं मुहूर्त वेगळं आणि खोतांच्या घरातलं वेगळं होतं. उमाताई आतापर्यंत कधी आपला मुहूर्त चुकलाय का? द्यायचे होय सगळ्या वेळेत. काही म्हणा उमाताई, किती घाई असली ना तरी तुमच्या हाताची चव कधी बिघडत नाही. स्वयंपाकात 2च गोष्टी महत्वाच्या असतात मंजू, हा प्रमाण आणि प्रेम. हा उमाताई. गृहिणीची तीच तर कसोटी असता. मोदकाच्या पाती अशा वळायच्या की ज्यांनी सारणाचं वजन पण झेलूक वया हा आणि गोडवा पण जपूक वया. समतोल साधूचा लागता. हा मी पण काय बोलत बसलोय गो. कुहू काय, पण तू पण खुशाल ऐकत बसलस. हात चालू पटापट मंजू, कामा रवली उमाताई नाही जमते मला, घ्या तुम्हीच करा. मंजू काय घ्या करा तुम्ही. सारण भर या, मी करते. बघा हे बरोबर आहे ना? बघ, आलो 100 वर्ष आयुष्य असं तुझ्या गोवात. येतोय 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 मी. आलो 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 आलो. कुठे चाललास? अगं मोदकांचा नुसता घमघमाट सुटलाय. 2-4 मोदक ना असे उडवूनच टाकतो. अहो मोदक खायचेच असत, पण आधी श्रीनू तयार झालो की नाही ते बघून या. पूजा करायची असं ना. ओवी काय ते गणपती आहेत ना, तुझ्यासाठी आणले. Wow, that's beautiful. किती झाले? I'll pay you. नाही नाही, मी शिवलंय तुझ्यासाठी. सो तू काल रात्री हे करत होतीस? आय एम रिअली सॉरी, मला माहित नव्हतं. नाही नाही ओवी, काय हरकत नाही. मी तसा अंदाजानेच शिवलाय, पण होईल तुला व्यवस्थित. पूजेसाठी सगळे खाली वाट बघतोय. आवरून ये. दादा मामा गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची कुटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया मंगल मूर्ती मोरया. Excuse me.